शुभ सकाळ. तर आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे आणि आज स्पेशल काहीतरी आज मी बनवणार आहे. चला तर मग आपण आज स्पेशल नाश्त्यासाठी तयार होऊ. नमस्कार, अंबिका क्रिएशन्समध्ये स्वागत आहे. तर दिवसाची सुरुवात आज आपली मिसळ पावनी होत आहे. नाश्त्यासाठी आज माझा मिसळ पाव बनवणार आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता. कढीपत्ता देखील मी बारीक चिरून असा घेतलेला आहे. पातेल्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी, जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं मोहरी तडतडली की आपला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता थोडासा फ्राय झाला की इथं मी कांदा घालून घेते. कांदा मी अर्धाच घातलेला आहे आणि अर्धा वरून घेण्यासाठी ठेवलेला आहे बाजूला. टोमॅटो घालून घेतले. थोडंसं ह्याला हलवून एक वाफ आणून दिली. थोडंसं वरती झाकण ठेवायचं म्हणजे एक वाफ येऊन जाते आणि कांदा आणि टोमॅटो आपले मऊ होतात. इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो असे मऊसूत झालेले आहेत. चमच्याने सुद्धा त्याला असे आपण प्रेस करता येतं. इतपत आपले एक वाफ दिल्यानंतर एकजीव होऊन जातात. फोडणी एकजीव होते. आता इथे मी मटकी एका पातेल्यामध्ये तेल घालून फ्राय करून घेते. सोबतीला मीठ घालून त्याला एक वाफ आणून देते. तर इकडे बघा आपली फोडणी तयार झालेली आहे. तर इथे हळद, कांदा लसूण मसाला, तिखट, गरम मसाला, आपल्या चवीनुसार वापरावा. मी अंदाजेच टाकते कारण गडबडीत आपल्याला करायचं आहे. तर अंदाजे मी घातलेला आहे. साधारणपणे 1.5 चमचा गरम मसाला घातलेला आहे. तर चमच्याने आपण असे स्मॅश केले की ते फोडणी एकजीव होऊन जाते. असे सुट्टे कांदा वगैरे असे फोडी दिसत नाही आहेत. घोटून घ्यायचं थोडक्यात फोडणीला आपण. तर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट देखील घातलेली आहे. कुणाला लसूणचा वगैरे वास आवडत नसेल पण स्पायसी पदार्थामध्ये लसणाची टेस्ट हवीच असते म्हणून मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. पातेलं आपलं स्टीलचं असलं तरीही बारीक गॅसवर मी फोडणी तयार करते आणि मध्ये आधी घोटत राहते त्याला, म्हणजे खाली पातेल्याला असं करपत नाही. तर इथं मी मटकी घालून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेते त्याला आणि सोबतीला साईडला गरम पाणी करून ठेवलेलं आहे. तर गरम पाण्यामध्ये बघा मी दालचिनीचे 2-3 तुकडे टाकलेले आहेत. याच्यामुळे काय होतं, आपल्या मिसळला असा स्पायसी फ्लेवर जो आहे तो वेगळा असा फ्लेवर येतो. आणि हे गरम पाणी टाकताना आपण दालचिनीचे तुकडे बाजूला करून गरम पाणी मिसळमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर मिसळला छान असा कट आलेला आहे. थोड्याशा तेलामध्ये आपली मिसळ तयार झालेली आहे. मिसळसाठी जास्त असं तेल वापरलं म्हणजेच मिसळ छान होते असं नाही. थोड्याशा तेलामध्ये आपली छान होते. बाहेर जायचं आहे आज, तर आज थोड्या वेळेसाठी बाहेर जायचं आहे मला. तर आपलं सगळं काम झाल्यानंतर मी निघाले. तर यायला मला रात्र झाली. तरी देखील पॅकिंग अजून कस्टमरचे बाकी होते ते करून दिले. आणि हे बघा मी मार्केटमधून थोड्या हेअर क्लिप आणलेल्या आहेत. हेअर क्लिप यावेळेस मी 3 डझन आणलेले आहेत कारण आपल्याला डिझाईन वेगवेगळ्या डिझाईनच्या हेअर क्लिप आपल्याला बनवायच्या आहेत. तर हेअर बो पण 2 साईजमध्ये आणले, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी असे हेअर बो घेऊन आले. यामध्ये ब्लॅक हेअर बो आणि कलरफुल हेअर बो मी जास्त डार्क घेत नाही, असे फेंटच कलर घेते. तर इथं मी हेअर बो घेतले आणि आपल्या किटकॅटच्या क्लिप आणल्या. त्याही 2 डझन मी किटकॅटच्या क्लिप आणलेल्या आहेत.
आणि क्वालिटी ही चांगली आहे आणि मोठा साईज आहे, त्यामुळे आपले डिझाईन करायला आपल्याला सोयीस्कर पडतं. तर अजून मी छोट्या क्लिप देखील आणलेल्या आहेत. छोट्या क्लिप कशा आपल्याला नवीन एखादं डिझाईन वगैरे करायला आणि लहान मुलींना पण छोटंसं असं क्लिप आवडतात घालायला, म्हणून मी क्लिप आणलेले आहे. त्याचबरोबर हेअरबँड देखील आणलेले आहेत. हेअरबँडवरती पण आता नवीन डिझाईन मी बनवणार आहे. तर अशा पद्धतीने माझी आजची खरेदी झालेली आहे. सोबतीलाच माझे तयार आहेत हे आपले तिलक, राख्यांचे काही पॅचेस मी बनवून ठेवलेले आहेत. थोडे पीस मी बनवूनच ठेवले, रेडी ठेवलेत थोडे पीस, कारण का ऑर्डर आल्यानंतर आपल्याला घाई नको व्हायला. बघू शकता तुम्ही हर एक कलरमध्ये आणि डिझाईनमध्ये मोरपीस, सनफ्लावर असे वेगवेगळ्या फ्लावरमध्ये वगैरे. मैत्रिणींनो, या कलर्समध्ये किंवा डिझाईनमध्ये क्रोशोचे जे पीस राख्यांचे मी बनवलेले आहेत, यामध्ये कोणते जास्त पीस तुम्हाला आवडले नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.